नमस्कार सर्वांना, जय हिंद व जय महाराष्ट्र. व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची एक महत्त्वाची अपडेट आहे. तर ही अपडेट कोणासाठी आहे? तर ही अपडेट आहे आपल्या महिला उमेदवारांसाठी. हो, ही अपडेट आहे आपल्या महिला उमेदवारांसाठी. तर महिला उमेदवारासंदर्भात या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे मित्रांनो. जर आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्र व मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा. तर चला बघूया काय आहे माहिती. तर आपल्या महिला उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्याला त्या संदर्भात अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. आता बऱ्याच जणांना ही माहिती असेल, पण आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. तर काय आहे माहिती? तर आपल्या व्हिडिओमध्ये अनेकदा आपल्या महिला उमेदवारांनी मला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी विचारण्यात आले होते की सर, महिला उमेदवारांना ट्रेनिंगसाठी केव्हा बोलवणार किंवा महिलांना या ठिकाणी MSFमध्ये केव्हा बोलवणार. तर त्या संदर्भातच ही माहिती आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर कोणत्या महिला उमेदवारांना या ठिकाणी ट्रेनिंगसाठी विचारण्यात आले आहे. तर ज्या महिला उमेदवारांनी या अगोदर आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये आपले कागदपत्रे पडताळणी केलेली होती किंवा आपले डॉक्युमेंट जमा केलेले होते, तर अशा महिलांना या ठिकाणी मेसेजद्वारे किंवा कॉलद्वारे या ठिकाणी विचारण्यात येत आहे. आणि आपण प्रशिक्षणासाठी इच्छुक आहात का, या संदर्भात मेसेज व कॉलच्या माध्यमातून त्यांना विचारण्यात येत आहे. तर त्या महिलांनी तयार राहावे ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आपले कागदपत्रे जमा केलेली होती ज्यावेळेस महिलांची भरती निघाली होती त्यावेळेस. तर अशा महिलांना या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवण्याचे प्रस्तावित आहे. तर या ठिकाणी केव्हा बोलवतील, कधी बोलवतील या संदर्भात तर मी नक्की सांगू नाही शकत. म्हणजे या ठिकाणी मी फिक्स तारीख नाही सांगू शकत, पण आस्थापनांच्या मागणीनुसार म्हणजे या ठिकाणी आस्थापनांनी महिला सुरक्षा रक्षकांची मागणी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच महिलांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे व प्रशिक्षण झाल्यानंतर त्यानंतर लवकरात लवकर त्यांना कर्तव्यसुद्धा या ठिकाणी देण्यात येईल. तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. ज्या गोष्टी संदर्भात मला माहिती आहे मी ती नक्की तुम्हाला या ठिकाणी सांगेन. तर महिलांना या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवण्याचे प्रस्तावित आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. या संदर्भात काही अजून अपडेट किंवा माहिती मिळताच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद व जय महाराष्ट्र.